नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज दीपामावस्या, आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल. आज दीपामावस्येनिमित्त घरी जी पूजा करायची आहे त्यासाठी मी सकाळी लवकर उठून उंबरा जो आहे तो हळदीचं लेपण वगैरे करून रांगोळी काढून पूजा केली आहे उंबऱ्याची. त्यानंतर घरातले जे देव आहेत त्यांना स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा, घरात जेवढे दिवे आहेत तेवढे सर्व दिवे स्वच्छ करून घेतलेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मी गेली अनेक वर्ष पूजा करताना जी दीपामावस्येची पूजा आहे त्यावेळेला लिंबाचे दिवे बनवत असते. त्या लिंबाच्या दिव्यांमध्ये वात आणि तेल घालून मग छानसे असे प्रज्वलित करायचे आणि घरामध्ये ते मी फिरवते, देवाला ओवाळून फिरवते आणि नंतर ते बाहेर ठेवून देते. उद्या सकाळ ते दिवे कचऱ्यामध्ये टाकले जातात. दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे दीपामावस्येचा जो दिवस असतो त्या दिवशी मी लिंबाचे दिवे करत असते. आणि कणकेचे दुसरे जे 11 दिवे आहेत ते कणकेचे दिसतील तुम्हाला. हे दिवे जे आहेत त्याच्यामध्ये थोडं गुळाचं पाणी वगैरे घालून कणकेपासून ते बनवलेत आणि उकडवून छान असं कुंकू वगैरे लावून घेऊन त्याची पूजा करून ते दिवे या ठिकाणी मी पूजेसाठी मांडलेत. या ठिकाणी मी 11 दिवे कणकेचे, 11 दिवे लिंबाचे बनवलेले आहेत. घरामध्ये ज्या समया वगैरे आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. काही दिवे आहेत. एक व्हाईट मेटलची भेट म्हणून आलेली समई आहे. 2 माझ्या लग्नातल्या समया आहेत. 2 चांदीचे दिवे आहेत आणि रोजच्या पूजेतले 2-3 दिवे आहेत. आणि जे उंबऱ्याजवळ लावलेले 2 स्टीलचे दिवे आहेत त्याचीही स्वच्छ धुवून वगैरे पूजा करून घेतली आहे मी. आणि त्याच्यानंतर ते दरवाजा समोर लावलेले आहेत. या पूजेच्या सुरुवातीलाच मी घरातले देव जे आहेत ते स्वच्छ स्नान घालून विधिवत त्यांची पूजा करून घेतली आहे. आणि त्यानंतर मग दिव्यांची पूजा करून आता ते प्रज्वलित करते. या दिव्यांच्या खाली थोडेसे तांदूळ घालून त्याच्यावरती पिंपळाचं पान ठेवलं आहे. श्री गणेशाची मूर्ती जी आहे ती मध्यभागी ठेवली आहे. विड्याच्या पानावर श्री गणेशांची प्रतिष्ठापना केली आहे. आणि आज म्हणजे गेली अनेक वर्ष आमच्या घरी म्हणजे माझी आजी जी होती ती या दिवशी ज्वारीच्या लाह्या बनवायची. ज्वारी म्हणजे पूर्वी आम्ही शेतामध्ये जेव्हा ज्वारी लावायचो तेव्हा झेल्लारी हा ज्वारीचा प्रकार आहे तो लावायचो आणि त्याच्या लाह्या फार सुंदर होतात. परंतु गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास 2012 पासून शेतामध्ये ऊसाचं उत्पन्न घेतलं जाते. त्याच्यामुळे झेल्लारी हा प्रकार उपलब्धच होत नाही. त्यामुळे या ठिकाणी मी विकत आणलेल्या ज्या ज्वारी असतात म्हणजे शाळू वगैरे प्रकारमधली ज्वारी त्याच्या लाह्या थोड्याशा बनवल्या आहेत. त्याच्यामध्येच थोडंसं इतर पदार्थ वगैरे जे काय आहेत वाटाणे फुटाणे वगैरे टाकलेत प्रसादासाठी. कारण आजच्या दिवशी लाह्यांच्या प्रसादाचा मान असतो. त्याच्यामुळे लाह्या जे आहेत ते मी दरवर्षी बनवतेच, थोड्या प्रमाणात का होईना पण बनवते. हे जे 2 दिवे आहेत त्यातला एक दिवा दक्षिणेला ठेवायचा आहे आणि एक तुळशीजवळ ठेवायचा आहे. त्यासाठी हे 2 दिवे मी तयार केलेत. हा एक दक्षिणेला मी ठेवला आहे दिवा आणि दुसरा दिवा तुळशीजवळ ठेवलेला आहे. आणि हे लिंबाचे दिवे जे आहेत ते घरामध्ये आता फिरवणार आहे. देवाला ओवाळून घरामध्ये फिरवून घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये हे दिवे मी ठेवून देणार आणि उद्या मग हे दिवे कचऱ्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. कणकेच्या दिव्याने आपण घरातले जो मुख्य व्यक्ती आहे त्याचं औक्षण करू शकतो. आणि लहान जर अपत्य असेल, एखाद्या घरामध्ये मुलं असेल लहान, तर आपण त्याचंही औक्षण ह्या दिव्यांनी करू शकतो. अशा पद्धतीने मी सर्व दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून घेतले. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. खूप छान पद्धतीनं दिव्यांची जी आरास आहे ती या ठिकाणी केली आहे. वर्षातून किमान हा एक दिवस असतो की जेव्हा आपण घरातले सर्व दिवे जे आहेत ते काढून स्वच्छ करून या ठिकाणी ठेवतो. माझ्या आजीच्या काळात म्हणजे पूर्वी जेव्हा ओढ्याला कपडे धुवायला आणि अशा पाणी वगैरे घ्यायला महिला जायच्या त्यावेळी दिवे धुवायला ओढ्याला जाण्याची पद्धत होती. परंतु आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. ग्रामीण भागात सुद्धा ओढ्याला जाऊन कपडे भांडी वगैरे धुणारी माणसं आता बघायला देखील मिळत नाहीत.
परंतु पूर्वी दिवे धुण्यासाठी तिकडे जायचे. ज्या महिला वर्ग होता त्यातल्या बऱ्याच महिला ज्या आहेत त्या दिवे धुण्यासाठी ओढ्याच्या धारेला तिथे जात असत. लाह्यांच्या प्रसादासाठी मी अशा पद्धतीनं थोड्याशा लाह्या ज्या आहेत त्या बनवून घेतल्यात. खरं तर ह्या लाह्या ज्वारीऐवजी जेल्लारीच्या असत्या तर पटकन फुलल्या असत्या, परंतु या लाह्या ज्वारीच्या असल्यामुळे म्हणजे साध्या शाळूच्या असल्यामुळे तितक्याशा फुलत नाही, पण फुलल्या बऱ्यापैकी. माझी आजी बालपणी मी जेव्हा लहान होते तेव्हा बनवताना मी बघायचे. दीप अमावस्येच्या दुपारीच माझी आजी या लाह्या फुलवायला घ्यायची आणि त्यावेळी मक्याच्या ज्या लाह्या असायच्या ते जास्त फुलायच्या नाहीत, कारण साधी मका असायची त्याच्यामुळे. परंतु आता हे पॉपकॉर्नचे मक्के असतात आणि ते पटकन फुलून जातं. याच्यामध्ये शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे, शेव असं जे जे काही आहे ते खाद्यपदार्थ याच्यामध्ये टाकायचे. लहान मुलींसाठी वर्षातून येणारा हा एक सण असल्यासारखं असायचं, परंतु आता शहरामध्ये या गोष्टी नाहीतच आणि ग्रामीण भागात सुद्धा ह्या फारशा बघायला मिळत नाहीत. या ठिकाणी असं हे जे काही लाह्यांमध्ये मिक्स करायचं ते मी इथे घेतलंय जवळ आणि हे सर्व आता एकत्र करायचं. ही पद्धत बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. पूर्वी याला वेगळं असं महत्त्व होतं.